तर नमस्कार मंडळी, आज आहे साईदण्याचं बोरनान. तर साईदण्याचं हे तिसरं बोरनान आहे. तर दुपारची सर्वात आधी कामं वगैरे आवरली आणि नंतर संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलं होतं. तर जेवणामध्ये साधं सोबत आपलं पावभाजीच करणार होती, कारण की लहान मुलांना पण आवडते आणि थोडं वेगळं काहीतरी. रोज चपाती भाजी डाळ भात कंटाळा येऊन जातो. मग पावभाजी बनवायला घेतली होती. तर बघा साईदनं पण मला मदत करायला किचनवर आली आहे. तर छान अशी पावभाजी तयार झाली आहे आपली. तर मम्मी जेवण बनवते तोपर्यंत साईदने पण मस्त साडी वगैरे घालून घर साफसफाई करायला घेतलं होतं. नंतर मग सगळं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर सगळं मग डेकोरेशन वगैरे सकाळी तिचे पप्पा थोडंफार करून गेले होते. तर मग दोघी पण रेडी झालो. मग हे मी दादरवरूनच तिला ज्वेलरी आणली होती, ती तिला छान अशी रेडी केली. बघा माझी सोनपरी किती क्यूट दिसते ना, खूप छान दिसत होती ती. नंतर मग तिच्या पप्पांना काय ते आवडलं नाही. मग येताना कामावरून त्यांनी मग वेगळं डेकोरेशन पतंग वगैरे घेऊन आले आणि फटाफट हे रेडी केलं. लेकीसाठी काय पण करायला तयार असतात. तर तिला काय ओळून घ्यायचंच नव्हतं. आता तिला समजायला लागलं, ती बसतच नव्हती एका जागेवर. मम्मीने पण असं उभं राहून ओवाळलं, मी पण उभं राहूनच तिला ओवाळलं. असं औक्षण वगैरे केलं. खाली तर काय मी जास्त मांडलं नव्हतं खाऊचे पदार्थ, कारण की साईदने काही ठेवलंच नसतं. तर दोघांनी छान असं तिचं बोरनान केलं. तेव्हा कशी बसली, मग तिला कुरमुर एकदा डोक्यावर पडलं की तिला मजा आली. मग सगळ्यांची मस्ती मजा वगैरे अशी चालू होती. नंतर गाणी वगैरे लावून सगळ्यांनी डान्स वगैरे पण केले. छान असा साईदण्याचा बोरनांचा कार्यक्रम पण झाला. कार्यक्रम आवरून तिच्या पप्पांना परत कामाला जायचं होतं, त्यांना काही सुट्टी नव्हती, अर्ध्या वेळातून आलेले ते. सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं. असं छान झालं साईदण्याचा बोरनान. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.